मुघोली सर्व्हिस रोडच्या बोगद्यात गर्दुल्यांचा धुडगूस, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. मुंबई गोवा महामार्गावर मुघोली येथील सर्व्हिस रोडच्या बोगद्यात सध्या गर्दुल्ले आणि मद्यपींचा मोठा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या या बोगद्यात असलेल्या अंधाराचा फायदा घेत मद्यपी येथे ठिय्या मांडत आहेत. यामुळे ये जा करणाऱ्या महिला, तरुणी आणि ग्रामस्थांची सुरक्षितता पूर्णपणे धोक्यात आली आहे. इतकेच नाही तर मद्यधुंद गर्दुल्ले बोगद्यातच काचेच्या बाटल्या फोडत असल्याने वाहने पंक्चर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पाहूयात या गंभीर समस्येवर आमचा हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्रसाद गोरेगावकर. आज मी मुगवली गावाच्या या बोगद्यामध्ये जो बायपास साठी जो बोगदा दिलेला आहे त्या ठिकाणी उभा आहे. या बोगद्यामध्ये रात्रीच्या दरम्यान काही गर्दुल्ले बसतात, सिगरेट, दारू किंवा गांजा पिण्यासाठी इथे बसतात. त्याच्यामुळे इथे गावामध्ये जे जाणाऱ्या महिला असतील, लहान मुलं असतील, तरुणी असतील, यांना जाण्यासाठी फार मोठा त्रास होतो असे या ग्रामस्थांची तक्रार आहे. मुघोली सर्व्हिस रोडकडे जाणाऱ्या या बोगद्यात रात्रीच्या वेळेत दिव्यांची कोणती सोय नाही. या अंधाराचा पूर्ण गैरफायदा घेत गर्दुल्ले आणि दारू पिणारे लोक या बोगद्याचा आपल्या अड्ड्यासारखा वापर करत आहेत. रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या किंवा इतर कामासाठी ये जा करणाऱ्या महिला, तरुणी आणि ग्रामस्थांना या गर्दुल्ल्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अंधारात बसलेल्या गर्दुल्ल्यामुळे या मार्गावर जाणे महिलांसाठी अत्यंत भीतीदायक ठरत आहे. त्रास इतक्यावरच थांबत नाही तर दारू प्यायल्यानंतर हे मद्यपी त्याच रस्त्यावर काचेच्या बाटल्या फोडून फेकत आहेत. यामुळे या मार्गावर जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या सतत पंक्चर होत आहेत. त्याचे मोठे नुकसान होत असून अंधारात अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी बघितलं तर हा हायवेचा बोगदा आहे. मुगवलीकडून बायपास म्हणून सर्व्हिस रोडला दिलेला आहे. पण या बोगद्यामध्ये रात्रीच्या वेळेला हे दारू पिणारे जे ड्रिंकिंग करणारे आहेत, गर्दुल्ले आहेत, हे कुठून येतात, काय करतात, या ठिकाणी बसतात, गाड्या लावून बसतात, सिगरेट ओढत असतात, बाटल्या फोडतात. अशा पद्धतीचा या ठिकाणी फार मोठा त्रास आहे. रात्रीच्या वेळेला महिला वर्ग येत असतात, संध्याकाळी कामावरून येणाऱ्या महिला असतात, स्कूटीवर येतात आणि त्यांना फार मोठा या ठिकाणी धोका आहे. आणि म्हणून याचा बंदोबस्त प्रशासनाने केला पाहिजे. या ठिकाणी काहीतरी पोलीस संरक्षण अशा पद्धतीनं शासनाने या ठिकाणी व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि ते अत्यावश्यक आहे. कारण आमचं हे स्वयंभू गणपती स्थान, इथून येणारे भाविक रात्रीच्या वेळेला संकष्टी असो, अंगारकी असतो, 9-9, 10-10 वाजेपर्यंत भाविकांची वर्दळ याच रस्त्यामधून चालू असते आणि म्हणून अशा रस्त्यावर संरक्षण असणं हे गरजेचं आहे. या रस्त्याला अद्यापपर्यंत लाईट दिलेली नाही. आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी ह्या उजव्या बाजूला एवढी झाडी आहे, आज कित्येक वर्ष तशीच झाडी पडलेली आहे. आम्ही प्रशासनाच्या मागे लागून हा सर्व्हिस रोड एक साईड करून घेतली. आता कालच इकडची सफाई करायला त्यांनी सुरुवात केली, कारण हा बायपास त्यांना चालू करायचा आहे. आम्ही जर त्या पद्धतीने त्यांना चालू करू देणार नाही. आम्हाला फक्त त्यांनी क्रॉसिंग काय आहे ते क्रॉसिंग द्यावं, त्यानंतर आम्ही त्या रस्ता त्यांना चालू करून देऊ. अशा पद्धतीनं शासनानं अजून या ठिकाणी लाईट सुद्धा दिलेली नाही. काय प्रशासन करतं एवढे वर्ष, 18 वर्षात काय केलं आणि काय नियोजन केलं? हे नियोजन आहे का प्रशासनाचं? म्हणून याची आम्हाला तीव्र आम्ही या माध्यमातून गव्हर्नमेंटचा तीव्र निषेध या ठिकाणी करत आहोत. त्यांनी याची व्यवस्था करावी. तर आपण बघत आहात मुगवली गावाचे हे ग्रामस्थ आहेत, फार संताप त्यांनी व्यक्त केलेला आहे. या रस्त्याला जो बायपास जो दिलेला आहे याला कुठेही स्ट्रीट लाईट दिलेली नाही आणि हे जे काही गर्दुल्ले बसतात, हे गर्दुल्ले आपण दारू पिल्यानंतर त्या काचा इथे फोडून टाकतात. त्याच्यामुळे गाड्यांचे देखील टायर पंक्चर होण्याची शक्यता जास्त निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या गर्दुल्ल्यांवरती एक ठोस उपाययोजना करून इथे बंदोबस्त करावा अशी मागणी या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. एखादी मोठी अनुचित घटना घडण्याआधी प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. मुघोली सर्व्हिस रोडवरील या बोगद्यात आणि रस्त्यावर तातडीने दिव्याची सोय करणे, जेणेकरून रात्रीच्या वेळी हे गर्दुल्ले येथे बसणार नाहीत आणि नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल.